जय शिवराय मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीविषयी। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीची सुरुवात कोणी आणि कधी केली, हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडला असावा। हा मित्रांनो, नक्कीच आपल्याला माहित असेलच, शिवरायांची शिवजयंती उत्सव हा महाराष्ट्रातला एक प्रसिद्ध सण आहे। हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्रात आपण साजरा करतो। दरवर्षी 19 फेब्रुवारीची आपण आतुरतेने वाट पाहत असतो। 1869 साली महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची रायगड येथील समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर प्रथम त्यांनी पोवाडा लिहिला। रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने आपल्या स्वतःकडे घ्यावी, हा अर्ज त्यांनी केला होता। 1870 साली महात्मा फुले यांनी पहिली शिवजयंती साजरी केली। त्यानंतर 1895 साली लोकमान्य टिळकांनी शिवजयंती हा उत्सव साजरा केला आणि त्यामागे त्यांचा एकच उद्देश होता की लोकांमध्ये राष्ट्रप्रेम जागं व्हावं आणि त्याचा वापर ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी करावा, हा त्यांचा हेतू होता। सुरुवातीच्या काळात शिवजयंती फक्त महाराष्ट्रात साजरी होत होती, परंतु 20व्या शतकात पहिल्यांदा शिवजयंती उत्सव बंगालमध्ये जाऊन पोहोचला। बंगालमध्ये शिवजयंतीची सुरुवात करण्याचे श्रेय श्री सखाराम गणेश देऊस्कर यांना जाते, कारण ते लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते। 1902 साली त्यांनी बंगालमध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला। देऊस्कर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला होता, पण ते बंगालमध्ये स्थायिक होते। पुढे 1905 मध्ये जेव्हा लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणीचा प्रस्ताव आणला, तेव्हा हा उत्सव अधिकच लोकप्रिय झाला। शिवरायांच्या प्रेरणेने ब्रिटिशांविरोधात जनमत तयार करण्यास या उत्सवाची बरीच मदत झाली। तसेच महाराष्ट्र आणि बंगाल या दोन राज्यात एकोपा तयार होण्यास मदत झाली। रवींद्रनाथ टागोर यांनी त्यावेळी शिवाजी उत्सव नावाची कविता लिहून शिवाजी महाराजांची स्तुती केली। त्यांच्या त्या कवितेत ते म्हणतात, हे शिवाजी राजा, हा देश स्वतंत्र करण्याचा विचार तुमच्या मनात स्फुरला तेव्हा माझी बंगभूमी मूक राहिली, पण तुम्ही दिलेल्या स्वातंत्र्य प्रेरकतेचा मंत्र कायम आमच्या मनात तेवत राहील। लोकमान्य टिळकांनी शिवजयंती साजरी करण्याचा पायंडा पाडला आणि महाराष्ट्रात शिवजयंती जोरदार साजरी होऊ लागली। इंग्रजांच्या विरोधात तरुणांची एकी होणं आणि तरुण राष्ट्रविचारी होणं गरजेचं होतं। त्यासाठी टिळकांनी शिवजयंतीचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला, जी परंपरा आजही चालू आहे। 20व्या शतकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंती साजरी केली। ते 2 वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते। तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी व्हायला लागली। 3 मे 1927 रोजी मुंबईजवळ बदलापूर येथे शिवजयंती उत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला। बदलापूरच्या गावकऱ्यांनी जातीभेद न ठेवता बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रण दिले होते। 20 मे 1927च्या अंकात छापलेल्या माहितीनुसार बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या लोकहितकारी राज्य पद्धतीवर भाषण केले होते। भाषणाच्या वेळी स्पृश्य अस्पृश्य लोकांनी एकत्र बसून ते भाषण ऐकले। रात्री शिवाजी महाराजांची पालखी बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुमारे 15,000 लोकांसह नगर प्रदक्षिणा करून उत्सवाची समाप्ती केली। शिवजयंती साजरी करण्यामागचा उद्देश असा होता की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावेत। धन्यवाद। जय शिवराय।